नमस्कार. तूळ राशीच्या लोकांनो, 15 जून अमावस्येनंतरचा काळ तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित व अत्यंत आनंददायी वळण घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीची आठवण दडलेली असेल, एखाद्या नात्याची उणीव जाणवत असेल किंवा घरात पुन्हा पूर्वीसारखं सुख आणि समाधान यावं अशी इच्छा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण ग्रहांची बदलती चाल आणि शनिदेवांची कृपा असे संकेत देत आहे की तुमच्या घरात अशी एक व्यक्ती प्रवेश करणार आहे जिच्या आगमनाने तुमच्या घरात सुखाची बरसात होईल. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमचे डोळे नकळत पाणावतील. ती व्यक्ती कोण असेल? ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असेल का, की एखादी अशी व्यक्ती जिची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत आहात, जिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहेत? जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महत्त्वाचा ज्योतिषीय संकेत सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही या शुभ काळाचा पूर्ण लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया 15 जून अमावस्यानंतर तूळ राशीच्या घरात सुखाची बरसात करणारी ती व्यक्ती नेमकी कोण असेल. तूळ राशीच्या लोकांना 15 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्र ग्रहांचा प्रभाव वाढत असून चंद्राची अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून घरामध्ये असलेले तणाव, गैरसमज आणि मानसिक अस्थिरता आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करणार आहे जिच्या आगमनामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. त्या व्यक्तीचे नाव ऐकून तुमचे डोळे नकळत पाणावतील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुमचा राशी स्वामी ग्रह आहे आणि 15 जून नंतर शुक्राची ऊर्जा तुमच्या चौथ्या भागावर विशेष कृपा करणार आहे. चौथा भाग हा घर, आई, कुटुंब आणि मानसिक शांततेचा कारक मानला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीपासून तुम्ही काही कारणास्तव दूर झाले होते, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनात येण्याची शक्यता आहे. ते पुनर्मिलन केवळ भावनिकच नाही तर तुमच्या आयुष्यात नवे आशेचे किरण घेऊन येणारे असेल. व्यक्ती कोण असू शकते? काहींसाठी ती माहेरची व्यक्ती असेल, काहींसाठी जुना मित्र किंवा मैत्रीण असेल, तर काहींसाठी दूर गेलेला भाऊ बहीण किंवा नातेवाईक असेल. अनेक तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही व्यक्ती आई समान प्रेम देणारी असू शकते. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या पुनरागमनामुळे तुमच्या मनात साचलेले दुःख वितळू लागेल. 15 जून नंतर चंद्राची अनुकूल स्थिती तुमच्या भावनिक आयुष्यातली नवी दिशा देणारी आहे. जे नाते तुटले आहेत असे वाटत होते ते पुन्हा जुळण्याचे योग आहेत. फोन, संदेश किंवा अचानक भेट याद्वारे व्यक्तीचा संपर्क होऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण नियतीने आखलेली ही भेट तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. तूळ राशीच्या विवाहित व्यक्तींसाठी ती व्यक्ती सासर किंवा माहेरच्या बाजूची असू शकते. ज्या व्यक्तीसोबत गैरसमज झाले होते ती व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या घरात पुन्हा हसू, संवाद आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसांनी घरात आनंदाची चाहूल लागेल. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा शुक्र आणि चंद्र एकमेकांना अनुकूल ऊर्जा देतात तेव्हा तुटलेली नाती जुळते जातात. म्हणूनच 15 जून नंतर अहंकार बाजूला ठेवून त्यांना संधी देणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. कधीकधी नियती आपल्याला दुसरी संधी देते, पण आणि ती ओळखणे हेच खरे शहाणपण असते. ती व्यक्ती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही शुभ संकेत घेऊन येऊ शकते. एखादी चांगली बातमी, व्यवसायातील मदत, नोकरी संदर्भातील संधी किंवा अडकलेली कामे पूर्ण होण्यामध्ये या व्यक्तीचा हातभार लागू शकतो. त्यामुळे या काळात कोणालाही दुर्लक्षित करू नका. प्रत्येक भेटीमागे ईश्वराचा काहीतरी हेतू असतो. ज्या तूळ राशीच्या व्यक्तींना एकटेपणाचा सामना करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष आशादायी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आपलेपणाची जाणीव करून देणारी व्यक्ती भेटू शकते. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करण्यासाठी नियती कोणाला तरी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. या व्यक्तीचे शब्द तुमच्यासाठी औषधासारखे काम करतील. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे आयोजन होण्याचीही शक्यता आहे. देवदर्शन, पूजा, नामस्मरण किंवा एखाद्या मंगल कार्याच्या निमित्ताने ती व्यक्ती तुमच्या घरात येऊ शकते. तिच्या पावलांनी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. अनेक दिवसांनी कुटुंबात एकत्र बसून आनंदाचे क्षण अनुभवाल. मात्र ग्रहांची कृपा मिळत असताना तुमच्या वागण्यात संयम असणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी उकरून न काढता क्षमा मागण्याचा आणि करण्याचा मार्ग स्वीकारा. काही नाती टिकवण्यासाठी शब्दांपेक्षा समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. तुम्ही जितके शांत राहाल तितके ते नाते अधिक दृढ होईल. तूळ राशीच्या काही जातकांसाठी ती व्यक्ती एखादे मूल, नातू, नात किंवा कुटुंबातील नवीन सदस्य असू शकते. घरात नवीन जीवाच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
घरभर हास्याचे स्वर घुमतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येईल। जर तुम्ही कोणाची मनापासून वाट पाहत असाल तर हा काळ तुमच्या प्रार्थनांना उत्तर देणारा ठरू शकतो। दत्तगुरूच्या कृपेने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील। विश्वास ठेवा, कारण जे आपल्या नशिबात असते ते योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचतेच। या काळात गुरुवारी दत्तगुरूंचे स्मरण करा किंवा ज्या देवांवरती तुमची श्रद्धा आहे त्या देवांचे नामस्मरण 108 वेळा करा। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा। या छोट्या आध्यात्मिक कृती तुमच्या जीवनातील सकारात्मकता अधिक वाढवतील। तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ती व्यक्ती दुःख देण्यासाठी नाही तर हरवलेला आनंद परत देण्यासाठी येत आहे। कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी चूक अनपेक्षितपणे आपल्या दारात उभी राहते। म्हणून 15 जून नंतर प्रत्येक दिवस आशेने आणि विश्वासाने जगा। तुमच्या घरात पुन्हा देवाचे दिवे प्रज्वलित होणार आहेत। तूळ राशीच्या प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन करते, परंतु तुमची श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगली कर्म तुमचे आयुष्य सुंदर घडवते। दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर राहो। 15 जून नंतर तुमच्या घरात आनंद, समाधान आणि प्रेम घेऊन येणाऱ्या ते व्यक्तींचे स्वागत खुल्या मनाने करा। तिचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील, कारण ती व्यक्ती फक्त माणूस नसून तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनंद परत घेऊन येणारी ईश्वराची सुंदर भेट आहे। तूळ राशीच्या प्रिय भक्तांनो, आज आपण जाणून घेतले की 15 जून नंतर तुमच्या जीवनात एक किंवा घरात आनंदाचे नवे पर्व सुरू होण्याचे संकेत ग्रह देत आहे। तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोण असेल हे वेळच ठरवेल, पण तिच्या आगमनामुळे तुमच्या घरात प्रेम, समाधानाचे, आपुलकीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता प्रबळ आहे। लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे हेच खरे भाग्य बदलायचे घटक आहेत। त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि दत्तगुरूंचेच नामस्मरण करत राहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।